सारा कागद हलत नाही, तुम्ही एकही जागेचा पंचनामा करत नाही, तुम्ही एकही जागेवर नोटीस देत नाही. तुम्हाला आज स्वप्नात आला तर उद्या तुम्ही जाहीर करता आणि तुम्ही घरं पाडता. माझ्या कुटुंबाला झाला कुठं कुटुंब होईल, माझं कुटुंब मानतो, मी स्वतःहून सांगतो की तुमच्या कुटुंबाला त्रास देण्याचा आमचा संबंध नाही, ते संस्कार आमच्यावर नाही. ज्या काही असतील त्या दिदी असतील त्यांनी कृपया त्यांना कोणताही त्रास होणार होईल नाही या माणसासाठी आम्ही आहोत. तेव्हा पोलीस प्रशासनाने मला नोटीस दिली, त्याच्यामध्ये उल्लेख केला. पोलीस प्रशासनाने भरपूर सहकार्य आपल्याला केलं. आपण पोलीस प्रशासनाला अशी विनंती करतो या पुढच्या काळामध्ये जर कुठल्याच प्रकारची तोडफोड करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागितला जाईल तर तो पोलीस बंदोबस्त देण्यापूर्वी सुद्धा आपण कागदपत्र तपासावे. महानगरपालिकेला विचारावं हा रस्ता या नकाशावर आहे परंतु हा बॅग फायनल आहे का, आपण विचारावं आपण नोटीस दिली का, आपण विचारावं यांना मोबदला दिला का. आणि राहिला महानगरपालिका आयुक्तांचा प्रश्न तर त्यांच्याकडनं अपेक्षा आमच्या संपलेल्या आहेत. निर्दयीपणे त्यांनी घरं पाडले, कोणत्याही प्रकारचं लेखी आश्वासन त्यांनी दिलेलं नाही, बिनधास्तपणे त्यांनी संसार उजाडण्याचं काम केलं. त्यामुळे मी कायद्याला मानणारा नागरिक आहे. मला पूर्ण विश्वास आहे की कायद्याच्या चौकटीमध्ये 100% त्यांना व राज्य सरकारला आम्हाला मोबदला द्यावा लागेल. कोणीही घाबरू नका. मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो की आज तुम्हाला अर्जाचा नमुना घेण्यासाठी तुम्हाला 500,000 रुपयाचा रोजगार बघून तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल. याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या माय माऊलींना मी आश्वासित करतो, हक्काने सांगतो, तुम्ही घाबरू नका, तुम्ही काळजी करू नका. यांनी जरी तुम्हाला बेघर केला असेल परंतु राज्य सरकार व उच्च न्यायालय हे निश्चित आपल्याला न्याय देईल आणि आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही याची मी खात्री तुम्हाला या ठिकाणी देतो. नाही टाळ्या वाजू नका, बिलकुल या आंदोलनात टाळ्याने फुलं नाही काही नाही. आपलं घर पडलं, आपण बेघर झालो, आपल्याला घर पाहिजे, आपल्याला आपण जे मेहनतीने घाम गाळून पैसे काढले ते पैसे आपण पत्रात लावले, गटरमध्ये लावले, स्लॅबमध्ये लावले, ते पैसे मार्केट रेटने दुप्पट भेटले पाहिजे. नागरिकांनी एवढंच आवाहन करतो, आपल्याला कोणाच्याही विरोधात शब्द बोलायचा नाही, परंतु जर आपल्या घरावर मार्किंग होत असेल, आपलं घर पाडलं जात असेल तर आपण निश्चित प्रश्न विचारला पाहिजे. हे जे अर्ज मी तयार करून दिले हे अर्ज तात्काळ 2 दिवसात भरा. हे अर्ज घेऊन आपण एरियामध्ये जा, त्याची झेरॉक्स मारा, सविस्तर तपशील घ्या, त्याला लागणारे कागदपत्र जोडा आणि ते माझ्याकडे 2 दिवसाच्या आत पाठवा. प्रत्येक एरियावर आपण कॅम्प राबवणार आहोत. मग इथे मिठमिटा, पळेगाव, मुकुंदवाडी, चिकलठाणा, नारेगाव, नक्षत्रवाडी, कंचनवाडी, संजय नगर, त्याच्यानंतर भवानी नगर, चंपा चौक पर्यंत, तसेच काही रंगाजली गुलमंदीचा भाग जिथे जिथे कारवाई झाली, जिथे जिथे कारवाई होणार आहे त्या ठिकाणी आपण हे सर्व अर्ज मला तयार करून द्यावे. आता आपण सर्वांनी अर्ज घ्यावे. मी सर्वांना विनंती करतो की व्यवस्थित ज्यांचे ज्यांच्या घरात गेले असतील तेव्हा ज्यांना बाजूला अर्ज द्यायचा असेल त्यांनी त्या अर्जाचे नमुने घ्या. 2 प्रकारचे अर्ज आहे ते अर्ज तुमच्याकडे घ्या. आणि पुन्हा एकदा मी महानगरपालिका प्रशासनाला अडकावून सांगतो, तुम्ही मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही, तुम्ही न्यायालयाचं ऐकत नाही, अशा कोणाच्या आदेशावर तुम्ही कारवाई करता हे देखील तुम्ही त्या ठिकाणी स्पष्ट करावं. आज आम्ही तुमच्या घरासमोर आंदोलन करतो म्हणलं तर तुम्हाला दुःख झालं. आज तुमच्या घरासमोर आंदोलन करतो तुम्हाला दुःख झालं आणि तुम्ही माझं घर पाडलं, हे दुःखाचं तुम्हाला किंचित तरी वेदना असतील तर तुम्ही कारवाईला लागा. कोणता निर्णय, कोणती कलम आहे की ज्याच्यामध्ये माणसाचं घर तोडायचं, त्याला नोटीस देऊ नये असं दिलेलं आहे. माझ्या तरी ज्ञानात भर पडेल तसा कागद तुम्ही मला दाखवा. आणि आज मी वर्तमानपत्रात पाहिलं की त्यांनी सांगितलं की सोशल मीडियामध्ये आलेल्या वक्तव्याला मी गांभीर्याने घेत नाही. महानगरपालिका आयुक्त जबाबदारी खर्च बघितला, राज्य सरकारला कायदा करावा लागला की अधिकाऱ्यांनी वैयक्तिक इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंट करू नये. 2 करोड रुपये तुम्ही माझे खर्च केले, सोशल मीडिया मधून तुम्ही 2 करोड रुपये खर्च करता. दिवसभर तुम्ही युट्यूब आणि फेसबुक बघता, कोण काय म्हणतं, पुढे रिॲक्शन येतं. तुम्हाला आमचं आंदोलन दिसलं आहे आणि वर्तमानपत्रात तुम्ही सांगता मैं सोशल मीडिया नहीं देखता. अरे भाई आप देखो मत देखो, मेरे आपके खानदानी दुश्मनी नहीं है. मेरे लोगों को न्याय चाहिए, मेरे लोगों को अधिकार चाहिए, मेरे लोगों का घर टूटा है, मेरे लोगों को पैसे चाहिए और हम पैसे लेके माझा उद्देश नहीं
ते संस्कार माझ्यावर नाही. पण एक प्रश्न मी त्यांना विचारतो, ज्या माझ्या आई बहिणी पीठ मळत होत्या, स्वयंपाक करत होत्या, संध्याकाळी तुम्ही यांचं घर पाडलं? त्या सकाळी सकाळी स्वयंपाक करत होत्या, तुम्ही यांचा पसारा घरात पडू दिला, यांना सांगितलं सारखं तुम्ही घर रिकामे केले, आतंकवाद्यासारखे तुम्ही आमचे घर पाडले. साहेब, मला माझ्या आईला तुम्ही अत्याचार केला, दुःख दिलं, याचा मला थोडाही त्रास होणार नाही का? दोन शब्द तुमच्या विरोधात प्रश्न विचारले, भले तुमची ग्लॅमरच दुनिया असेल, तुम्हाला वाटलं असेल की मैं जो करता वो कायदा भारतात माझं नाव होईल, फक्त माझ्या घरी झोपडीकडे बघा साहेब, तुम्हाला झोप कशी येते हा प्रश्न माझा आहे. आणि कायद्याच्या चौकटीत न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही. आंदोलनाचा पहिला दिवस आहे, अनेक दिवस हे आंदोलन संभाजीनगरमध्ये सुरू आहे.